हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा पौष महिना सुरू झालेला आहे। तर यावर्षी पौष महिना हा रविवारपासून सुरू होत आहे। तर पौष महिन्यातील ही जी सूर्यनारायणाची पूजा असते ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पूजा मांडणीसाठी काय काय लागतं ते बघूया। तर इथे मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांसाठी घेतलेला आहे, तीळ घेतलेला आहे, गुळ घेतलेले आहे, ड्रायफ्रूट घेतलेला आहे, दूध घेतलेलं आहे, तांदूळ, गणपती बाप्पांची मूर्ती, 2 तेलाचे दिवे घेतलेले आहे, पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर पूजेसाठी इथे मी फुलं घेतलेले आहे, एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे, हळदी कुंकू घेतलेला आहे आणि अगरबत्ती घेतलेली आहे। तर या पूजेसाठी आपल्याला एवढं असं साहित्य लागणार आहे। पूजेची मांडणी अगदी सोपी आहे। तर चला पूजेच्या मांडणीला सुरुवात करूया। तर बघा पौष महिन्यातील रविवार हा सूर्यदेवतेच्या उपासनेसाठी अत्यंत फलदायी किंवा महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे आपल्याला आरोग्य, धन, ऐश्वर्य प्राप्त होतं। तर बघा या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करून तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेतो, त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, तीळ, फूल घालून सूर्यदेवाला ओम सूर्याय नमः या मंत्रासह अर्घ देत असतो। आदित्य रुद्राय स्तोत्राचे सुद्धा या दिवशी पठण करू शकता आणि या दिवशी आदित्य रानूबाईंची कथा सुद्धा वाचली जाते। तर ही साधी सोपी पूजा मांडणी आपल्याला सकाळी लवकर उठून करायची आहे। आता ज्यांना शक्य आहे त्यांनी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून ही पूजा मांडू शकता किंवा मग सकाळी 6 ते 11 या दरम्यान सुद्धा तुम्ही या पूजेची मांडणी करू शकता। पण जेवढं लवकर शक्य होईल तेवढी लवकर पूजा व जलार्पण करता आलं तर उत्तम। तर पूजा आपल्याला पूर्वीकडे तोंड करून बसायचं आहे, म्हणजेच उगवत्या सूर्याकडे आपले तोंड आले पाहिजे असं आपल्याला पूजेला बसायचं आहे। आता ही पूजा तुम्ही अंगणात, बाल्कनीत, तुळशीपुढे करायची आहे। तर हा व्हिडिओ मी आधी शूट केलेला आहे म्हणून मी ही पूजा घरात मांडलेली आहे। तर आपल्याला पूर्वीकडे तोंड करून तुळशीजवळ पाट मांडायचा आहे आणि ही पूजा बाहेर अंगणात, बाल्कनीत जिथे सूर्यदेवाचं दर्शन होतं तिथे करायची आहे। तर पाटाखाली सर्वात आधी आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। त्या स्वस्तिकावरती आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आणि त्याच्यावरती पाट किंवा चौरंग मांडायचा आहे। तर पाट आणि चौरंग मांडणी झाल्याच्या नंतर कुठलीही पूजा करायच्या आधी आपल्याला दिवा लावायचा आहे। तर दिव्याखाली अक्षदांचं आसन द्यायचं आहे, त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे। त्याच्यानंतर दिवा पेटवल्याच्या नंतर दिव्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून दिव्याला नमस्कार करून मग आपल्याला पुढच्या पूजेची मांडणी करायची आहे। तर आता इथे मी गणपती बाप्पांची स्थापना केली आहे। तुम्ही गणपती बाप्पा म्हणून सुपारी देखील घेऊ शकता। तर सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे। तर इथे मी दुधाने अभिषेक घातलेला आहे, तुम्ही पंचामृताचा सुद्धा वापर करू शकता। आणि गणपती बाप्पांना अभिषेक घालताना आपल्याला ओम गण गणपते या मंत्राचा जप करायचा आहे। गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला गणपती बाप्पांना चौरंगावर तांदळाचं आसन देऊन गणपती बाप्पांची त्यावर स्थापना करायची आहे। गणपती बाप्पांना अष्टगंध, हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, धूप दाखवायचा आहे, दीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर रांगोळीच्या सहाय्याने सूर्यदेव काढायचे आहे। तर आता तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही इथे काढायचे आहे। शेवटी आपली भक्ती आणि भाव हा महत्त्वाचा असतो। तर तुम्हाला जमेल तसे सूर्यनारायणाचं इथे रांगोळी काढू शकता किंवा तुमच्याकडे सूर्यनारायणाची जर प्रतिमा असेल तर तुम्ही ती सुद्धा इथे ठेवू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला रांगोळीने सूर्यदेवांचे चित्र काढून घ्यायचे आहे। तर सूर्यदेवांबरोबर आपल्याला सूर्यदेवांची पत्नी रानूबाई आणि गुळपद्मसुद्धा रांगोळीने काढायचे आहे। तर पौष महिन्यातील उपवास हे आपल्याला रविवारी करायचे आहे, म्हणजेच पौष महिन्यातील जेवढे पण रविवार येतील त्या रविवार आपल्याला हे उपवास करायचे आहे। तर हा उपवास फळं खाऊन केला जातो। शक्यतो मिठाचं अन्न या दिवशी खाल्लं जात नाही, मीठ वर्ज्य असतं, एकाच वेळी जेवण केलं जातं। तर पौष महिन्यामध्ये सूर्यदेव हा आरोग्याचा कारक मानला जातो म्हणून त्यांची पूजा केली जाते। विवाहित महिला हे व्रत आपल्या पतीच्या आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच घरातील सुख, शांती आणि समृद्धी आणण्यासाठी करतात। याला रानूबाईचे व्रत असेही म्हणतात।
पौष महिन्यातील कडाक्याच्या थंडीत सूर्याची उपासना केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचा विकारांपासून मुक्ती मिळते. म्हणून या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्यप्रकाशात ही पूजा मांडणी करायची आहे. जर तुम्हाला ही पूजा मांडणी करणं शक्य नसेल तर तुम्ही सूर्यदेवाला नुसते जल अर्पण केले किंवा अर्घ दिले तरीही चालतो. तर सूर्यदेवाला अर्घ कसा द्यायचा हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, अशा प्रकारे रांगोळीने सूर्यदेवांची प्रतिमा, रानूबाईंची प्रतिमा आणि गोपद्म काढल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक काढलेल्या मूर्तीवरती किंवा प्रतिमेवरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्या मूर्त्यांना किंवा त्या प्रतिमांना आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर इथे गुळापासून बनवलेले गुळ किंवा तिळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही नैवेद्यात दाखवू शकतात. तर इथे मी तीळ, गूळ आणि ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवला आहे. तर तुम्ही इथे फळांचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता किंवा मग आपण सुगड मांडणी करताना जे काही पदार्थ किंवा जे काही फळभाज्या वापरतो त्यांचाही नैवेद्य इथे दाखवू शकता. तर पूजा मांडणी करून झाल्याच्या नंतर असं माझ्याकडे कहाणीचं पुस्तक आहे. त्या कहाणीच्या पुस्तकात आदित्य रानूबाईंची कहाणी दिलेली आहे. तर पूजा मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला ही कहाणीसुद्धा वाचायची आहे. तर बघा, पुस्तकामध्ये आणि आदित्य रानूबाईंची पौष रविवारची कहाणी आहे. तर ही कहाणी आपल्याला वाचायची आहे. तर कहाणी वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे. तर अर्घ देण्यासाठी इथे एका तांब्याच्या तांब्यामध्ये तांब्या पूर्ण भरून असं पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यात आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहे, थोडेसे तीळ टाकायचे आहे. तर इथे मी सफेद तीळ वापरलेले आहे, तुम्ही इथे काळे तीळसुद्धा वापरू शकता. त्यानंतर एखादं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि तांब्याला आपल्याला हळदी कुंकवाचे बोटं लावून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अर्घ देण्यासाठी पाणी तयार करायचं आहे. आणि आता हे अर्घ देताना आपल्याला उगवत्या सूर्याकडे तोंड करून हे जल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर पौष महिन्यातील उपवास म्हणजे या पौष महिन्यात जेवढे रविवार येतात त्या दिवशी उपवास केले जातात. तर या दिवशी उपवास हा फळं खाऊन केला जातो. शक्यतो मिठाचं अन्न या दिवशी खाल्लं जात नाही, मीठ वर्ज्य असतं, एकच वेळ जेवण केलं जातं. तर पौष महिन्यामध्ये सूर्यदेव हा आरोग्यासाठी कारक मानला जातो. विवाहित महिला हे व्रत आपल्या पतीच्या आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच घरातील सुख, शांती आणि समृद्धी आणण्यासाठी करतात. याला रानूबाईचे व्रत असेही म्हणतात. पौष महिन्यातील कडाक्याच्या थंडीत सूर्याची उपासना केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचा विकारांपासून मुक्ती मिळते. म्हणून या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून जेवढे शक्य होईल तेवढं सकाळी लवकर उठून सूर्यांच्या किरणातच म्हणजे सूर्यप्रकाशातच ही पूजा मांडणी करायची आहे किंवा सूर्याला जल अर्पण करायचं आहे. तर तुम्हाला ही पूजा मांडणी जर करायला जमलं नाही तर तुम्ही फक्त सूर्यदेवाला जल अर्पण केलं किंवा अर्घ्य अर्पण केलं तरीही चालेल. तर बघा, अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीत पौष महिन्यातील कुठल्याही रविवारी तुम्ही ही अशी पूजा मांडणी करून सूर्यदेवाची उपासना करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आणि पूजेची मांडणी? आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्याच असा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.